हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंना पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तुम्हाला इकडे मम्मीच्या घरी दिसते, सई गेली स्कूलमध्ये आणि इकडे मम्मी मस्त उन्हामध्ये बसलेली आहे। छान अशी गॅलरी निघाली आता आमची मागे, खूप मस्त वाटतंय पण मागे। आणि सकाळी सकाळी कवळं म्हणजे जे ऊन असतं ते गॅलरीत पडतं आणि 12 पर्यंत ऊन राहतं, त्याच्यामुळे खूप छान वाटतं। थंडीचं बाहेर बसायला पण छान वाटलंय आणि पेस खूप मोकळा झालेला आहे आता, असं मोठी झाली ना गॅलरी आणि खूप छान दिसते। आता इथं पूर्ण रॅलिंग वगैरे येईल, झाल्यानंतर बघू रॅलिंग वगैरे येईल, झाल्यानंतर तुम्हाला होम टूर करणारच आहे पूर्ण घराचा। मला पण आवड तुम्हाला दाखवायला पूर्ण घराचं, प्रियंकाला सांगून होम टूर करणार आहे मी तुमच्यासाठी। तर आमचं घर नेमकं कसं झालं, कसं केलं, सगळं शेअर करणार आहे तुमच्या संगे। तर खूप सुंदर होणार आहे, तर तुम्ही पण नक्की बघा होम टूरचा व्हिडिओ। लवकरच घराचं काम पूर्ण होईल। आता सध्या दगदग खूप चालू आहे, त्याच्यामुळं कामाचा पसारा पण खूप वाढलेला आहे आणि अजून 1 महिना काही काम होतं का नाही होतं ते नाही सांगू शकत, कारण आता चालू फडच्यांचं काम चालू आहे। आता बसवायचं ग्रेनाईट फडची, बघू आता। तुम्हाला पण माहिती आहे किती वेळ लागतो त्या बारीक बारीक कामांना। चला अजून आता इकडे एकच बाई आली आहे, तिचं काम चालू आहे। इकडे मम्मी बसलेली आहे, मम्मी त्याच्या मागे मोठी बिल्डिंग आहे। खूप सुंदर वाटतं, ही झाडं वगैरे आहे ना, तर ते खूप छान वाटतं असं। म्हणजे उन्हाळ्यात पण खूप भारी बिल्डिंगने अजून शो आला ना। आणि इकडे पाठीमागे मॉल होणार आहे, त्याच्यामुळे ते मॉल आपल्या खूप अंतराच्या जवळ आलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण बघायला पण खूप छान वाटतं। म्हणजे मागचा जो पेस आहे तो खूप सुंदर झालेला आहे आणि जेव्हा फायनल होईल तेव्हा सांगू तुम्हाला आम्ही का कसा झालेला आहे। खूप छान वाटतं इथं आणि साक्षीच्या रेसिपी कधी कधी इथंच असतात केलेल्या शूट, त्याच्यामुळे खूप छान वाटतं, ते असं फ्रेश वाटतं, एकदम छान वाटतं। मस्त आहे ना, ग्रीनरी ग्रीनरी छान वाटतं। उन्हाळ्यात पण लय भारी वाटले गेले, उन्हाळ्यात एकच नंबर वाटणार आहे, खूप हवेशीर आणि मोकळं वाटणार आहे। दिवसभर मस्त इथं बसायचं, इथं बसलं तरी कंटाळा येणार नाहीये। आणि आता आमचं फायनली आमचं देवघर जे होतं ह्या रूम मध्ये, ते आता दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट होणार आहे। तर कुठं होणार आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे, परत देवघराची थोडी चेंज करणार आहे आम्ही देवघरमध्ये। तर ते चेंज काय करणार आहे ते पण तुमच्या संग शेअर करणार आहे, कारण आता पहिले देवघर पण माझं तुम्हाला खूप आवडलं होतं। सगळ्या ताईंचे मेसेज आले होते, खूप सुंदर केलंय, काहींनी फोटो मागितले होते, काहींनी खर्च किती झाला होता तो विचारला होता, म्हणजे इतका व्हिडिओ चालला होता देवघराचा। आणि आता पण देवघरामध्ये थोडं चेंज करणार आहे, तर तुम्हाला तुमच्या संग शेअर करायलाच का मी माझ्या देवघरात अजून काय चेंज केलंय आणि भरपूर काही तुम्हाला माहिती द्यायची आहे मला। पण आता थोडंसं घर पूर्ण होऊ द्या, मग मी तुम्हाला सगळे सांगाल, डिटेल माहिती सांगेल। आणि आमचं सगळं म्हणजे अजून भरपूर सुधारणा करायची, घरात काय काय होतं हे तर बघत राहा नक्की। आणि तुम्ही पण काही सजेशन द्या आम्हाला, त्या ताई घरात थोडा अजून कसा बदल करायचा। तर सगळ्या ताईंना प्लीज, आता कसं आहे आणि एक सांगते का, साड्या चालू करणार आहे आपण, भरपूर स्टॉक आणणार आहे, साड्या पण आणणार आहे। पण 1 महिना आता सध्या साड्या बंद केलेल्या आहे, कारण खूप धुळधाळ आहे घरामध्ये, त्याच्यामुळं कामाचं ठोक ठाक चालू असते, त्याच्यामुळं व्हिडिओ पण काही व्यवस्थित होऊ नाही राहिले। तरी मी 2-3 घेतले व्हिडिओ साड्यांचे, तर त्या साड्या आपल्या सॉल्व झालेल्या, एक पण पॅटर्न उरलेला नाहीये, आपण पूर्ण नवीन आणणार आहे आणि परत सुरुवात करणार आहे। तर 15-1 दिवस आता साड्या सध्या बंद करणार आहे, कारण हे घर पूर्ण फायनल होऊ द्या। खूप आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलंच ताई, ऐका ना, मी जे खाटूश्यामवरून काही वस्तू आणलेल्या आहे आणि त्या मी अजून घराच्या कामामुळे काढलेल्याच नाहीये, पण ज्या वेळेला मी म्हणजे त्या वस्तू देवारात ठेवल ना, त्या सगळ्या तुमच्या संग शेअर करणार आहे। जर तुम्हाला जर खाटूश्यामवर जायचं असेल तर तिथून काय काय आणायचं आणि काय काय आपल्या मंदिरात ठेवायचं, सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे आणि त्या वस्तू पण तुम्हाला दाखवणार आहे, मी पण आणलेल्या आहेत। त्याच्यामुळं तुम्ही त्या वस्तू नक्की बघा आणि गेल्या तर घेऊन या, खूप छान असतं घरासाठी आपल्या। आणि सगळ्या म्हणजे खाटूश्यामला गेल्यावर खूप अनुभव पण येतात, तर त्या तुम्हाला ज्या ताईंना जायचं असेल त्या ताईंनी नक्की जा, खाटूश्यामचं दर्शन घ्या। खूप म्हणजे मनाला इतकं समाधान वाटतंय आणि हुरहुर वाटते का परत कधी आपल्याला देव बोलवल। तर प्रियंकाच्या पप्पा आल्यावर आम्ही परत पण खाटूश्यामला जाणार आहे आणि खूप छान असं ओढ लागल्यासारखं झालेलं आहे तिकडं जायसाठी। तर बघू आता, त्याच्याच हातात आहे सगळं परमेश्वराच्या, आपल्याला कधी परत डबल बोलवल, जेव्हा तो बोलवणं करेल तेव्हा तर जाणारच आहे। पण मी तिथून काय काय आणलेलं आहे ते तुमच्या संग शेअर करेल। जरा रात्री ना मी मम्मीकडे आली होती,
तर मम्मी ही सकाळी नाशिकला गेलेली होती बाबांसोबत. आणि इकडे ना आता घराचं कुठपर्यंत काम आलं, तर आता प्लॅस्टर वगैरे झाली, आता फडची टाकायची, त्यामुळे ना वाळू वगैरे वाहत होते आणि घरातूनच वाहतात ना, त्यामुळे मम्मीने ते खूप वैतागतात. कारण नंतर ते कामवरून म्हणजे कामाची माणसं गेली की खूप सारं आवरावं लागतं. वहिनी मम्मी नको नंतर खूप सारं काम असतं, कारण खूप वाळू सिमेंट वगैरे खूप धूळधाळ होते घरात. आता त्यांना असं झालं आहे कधी घराचं काम होईल आणि पूर्णपणे म्हणजे साड्यांचं पण आहे ना, साड्या असतात पण व्हिडिओ काढायलाही जमत नाही, कारण दिवसभर खूप धूळ असते. त्यानंतर 6-6:30च्या नंतर सगळं काही साफसफाई करायची, त्यामुळे ते खूप वैतागून जातात. तर घरी पण गिऱ्हाईक येतात, गिऱ्हाईक चालू होतं. काय घेतलं एवढी बॅग भरून? कुठे चालली एवढी बॅग? तुला मी फक्त स्कूलचा ड्रेस घ्यायला लावला होता. भाऊ काय काय घेतला आता तू? भाऊ काय परत भरायचं टेन्शन येतं तुला? कशाला भरायला लावू? काढ मला दाखव ना, मी भरेल आवर. हो तिला पण मी फक्त शाळेचा ड्रेस घ्यायला लावला, तिने एवढे कपडे घेतले. एवढे नाही घ्यायचे बाळा, फक्त शाळेचा ड्रेस घे. तिने बॅगच भरून घेतली. इकडे छान मस्त सार भात मम्मीने त्यांनी काल केला होता. इकडे कुरडे तळली मम्मी, इकडे मस्त शेंगदाण्याचा ठेचा, पोळी, लिंबू. आता आम्ही जेवण करायला बसलोय. आणि इकडे माझी सई काय खाते? सईला काय पाठवलं होतं मामीनी? कुरडई पाठवली नव्हती. कुरडई मी तळली. तुझ्यासाठी काय पाठवलं होतं? तू काय खाल्लं? सार भात आणि पुरणपोळी आणि पापडी. हां, आता माझी सई पुरणपोळी खाऊन झाली, आता कुरडई खाते. हो ना, आता जेवण करतोय. चला, तर हा व्हिडिओ अंगारकी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीचा होता. आणि हे पण मला दीदीने शूट करून पाठवलेलं होतं. तर बहिणीना उंटा आलं होता गल्लीमध्ये, तर त्यांनी उंट सवारी केली. बाकीची लहान मुलं पण खूप गोळा झालेली होती. असं काही आलं की मुलं आनंदी होतात खूपच, आणि बहिणींनी पण सवारी करून त्यांना छान वाटलं. चला, तर मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्या ताई व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरून गेलं आहे ना, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला सगळ्या ताईंना बाय बाय.